पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा प्रमुख मोहसिन नकवी काल भारत-पाकचा सामना संपण्यापूर्वीच स्टेडियममधून तोंड लपवून पळून गेला। काल सामना जसा भारताच्या बाजूने झुकू लागला तसा नकवी स्टेडियममधून निघून गेला। सगळी बातमी सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण T20 विश्वचषकातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवतो। कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर काल पूर्णपणे वन साइड मॅच पाहायला मिळाली। आधी सामना बहिष्काराची भाषा करणाऱ्या पाकिस्तानला मैदानावर भारताने त्यांची खरी जागा दाखवली। भारताने दिलेल्या 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात इतकी खराब झाली की पहिल्या 2 षटकातच त्यांचे 3 गडी बाद झाले। जेव्हा 12व्या षटकात कुलदीप यादवने मोहम्मद नवाजला बाद केलं, तेव्हाच PCBचा प्रमुख मोहसिन नकवीला पराभव स्पष्टपणे दिसू लागला। सामना संपण्याची वाट न पाहता तो स्टेडियममधून बाहेर पडला आणि त्याच्या गाडीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। भारताने हा सामना 61 धावांनी जिंकून सुपर 8 मध्ये धडक मारली आहे, तर पाकिस्तान आता थेट 3ऱ्या क्रमांकावर घसरलाय। आता नामिबिया विरुद्धचा सामना त्यांच्यासाठी करो या मरो असा असेल। सप्टेंबर महिन्यात भारत विरुद्ध पाकचा आशिया कपचा अंतिम सामना झाला होता। त्यावेळेस भारताने पाकचा दणदणीत पराभव केला होता, पण त्यावेळेस याच मोहसिन नकवीनं चक्क आशिया कपची ट्रॉफी घेऊन पळाला होता। आता हाच नकवी काल स्टेडियममधून तोंड लपवून पळाला आहे। पाकच्या आणि नकवीच्या या पळपुटेपणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।